हाय आई. आणि हे 4 2 6 आणि एक जण जिन्यात आहे. त्यांची फोटो घेतली. प्लास्टिकचे जास्त काय ते काय साफसफाई करायला याच्यातलं आला असतं 100% दुकान एखादा जरी आलाच ना. बघ ना कशा गोण्या भरल्या. 20 अच्छा त्याला इथंच मारायचं. काय करायचं टाकीला पॅक करून म्हणजे हा पॅक करायचा आणि हा पूर्ण पॅक करायचा आणि हा पॅक करायचा आणि हा दरवाजा आणि आता ते जाळी त्या जाळीमधून जाळीला पकडून इथं चढणे इथून अशा इथं जाळी पिलर वरून गेले ते खानच्या पिलर ते तसेच गेले. आणि माहिती कशी दिली बाहेर तुम्ही? सांगतो ना वरती या 2 मिनिटं तिथंच गेला पाहिजे ना. बाहेरून जाईल तर लोअर घेणार. अच्छा हे चांदी सेक्शन हे सगळं पूर्ण त्यांनी सगळे लॉक तोडून टाकले. खालचे सगळे कटावले पूर्ण बिन्स होते आमच्या सगळ्या सोडून हे सगळं हा हे सगळे मेजॉरिटी काय नेलं त्यांनी? मेजॉरिटी चांदीचं नेलेलं आहे. नेलेल्या वस्तू तर तिथं सापडलेल्या आहेत. फक्त वरून जे थोड्याफार सोन्याच्या ज्या वस्तू 2 जणांनी नेल्या कुठून नेले? घरातून नेल्या. घरात. अच्छा घरातून नेले. घर वरती कनेक्टिंग आहे. घर नव्हतं वरती होते ना मम्मी वगैरे सगळे होते त्यांच्या समोर त्यांना काढून गेलं. निघालेले होते सर. 2-3 जण जिन्यावर होते चढत होते वरती वर जात होते. माझ्या हिशोबाने त्यांचं चढताना थोडासा बॅग बिगचा दरवाजाला धक्का लागला असेल तर त्याला जाग आली. त्याला वाटलं असेल तर मी आलो वर. इथे झोपलो त्यांचं इथं झोपलेलं होतं. अच्छा मुलगी तिथं झोपली होती. आज पहाटे 3 ते 3:30च्या दरम्यान मंचर शहरामधील चावडी चौक येथील उत्तम भाग्य ज्वेलर्स या दुकानामध्ये 7 चोरटे घुसल्याची माहिती पोलीस यंत्रणेला मिळाली. त्याच वेळेस पोलीस निरीक्षक के मांडगे, सोमशेखर शेटे, PSI सोमशेखर शेटे व त्यांची टीम अतिशय 3 ते 4 मिनिटाच्या वेळेमध्ये सदर घटनास्थळी पोहोचली. त्यामध्ये ते चोरटे आपली चोरी करून तिथून घराच्या वरून निघून जाण्याचा प्रयत्न करत होते. आपली टीम अतिशय शिताफीने वर जाऊन त्यापैकी 7 पैकी 5 जणांना मोक्यावरच त्या घटनास्थळावरच आपण ताब्यात घेतलेलं आहे. आणि जे 2 जण जे फरार झालेले आहेत त्यांच्या शोधासाठी आपण PSI शेटे
आणि त्यांच्यासोबत इतर कर्मचारी देऊन टीम रवाना केलेली आहे त्यांच्या शोधासाठी. जे 5 जण आपण ताब्यात घेतलेले आहे त्यांच्याकडून एकूण 6.5 लाखाचा ऐवज, ज्यामध्ये सोने, चांदी आणि काही कॅश आहे. त्याचप्रमाणे ही जी टोळी आहे ही सराईट टोळी असल्याची आमची शंका आहे आणि यांनी अजून इतर ठिकाणी काही गुन्हे केलेले आहेत किंवा कसे, याबाबतचा पूर्ण सखोल तपास आम्ही यापुढे करत आहोत. गुन्हे दाखल करण्याची आमची तयारी सुरू आहे आणि लवकरच जे 2 जण फरारी आहेत त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे काही मुद्देमाल मिळून येतो किंवा काय, याबाबत तपास पुढे आमचा चालू आहे.